पितृपक्षात आपण पितरांना जे जेवण ठेवतो, जे नैवेद्य तर्पण करतो, त्यामध्ये हा पदार्थ आवर्जून बनवला जातो, कारण पितरांना तळणीतले पदार्थ आवडतात. नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 1 कप हरभरा डाळ होती, ती 3-4 तास छान असं भिजवून घेतलेली आहे. इथे बघू शकता डाळ आपली व्यवस्थित फुललेली आहे, भिजलेली आहे व्यवस्थित. तर याच्यामधील जे काही पाणी आहे ते आपण आता काढून घेणार आहोत, कारण हा पदार्थ आपल्याला बनवताना याच्यामध्ये आपल्याला जराही पाणी नको आहे. जितके काय आपली डाळ भिजलेलं पाणी असतं, म्हणजे जी डाळ आपली ओली असते तेवढ्यामध्येच हा आपला पदार्थ होतो. तर आपण याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण डाळ काढून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण डाळ काढून घेतली. याच्यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या, पाऊण चमचा ओवा, 2 चिमूटभर हळद घ्यायची आहे. सोबतच इथे आपल्याला एक अर्धा चमचा धणे वापरायचे आहेत. तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मिक्सरला आपण पल्स मोडवरती फिरवून याची एकदम दरदरीत अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक करायचं नाही आहे. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्याला दरदरीत आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि बघू शकता इथं मी पाण्याचा वापर जराही केलेला नाही आहे. जे आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण होतं ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. पूर्ण मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची काही आवश्यकता नाही आहे, त्यामुळे पाणी ॲड करायचं नाही. आणि जेव्हा आपण डाळ धुवून पाणी काढतो तेव्हा पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर मीठ आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर हलकंसं घट्ट आहे, त्याच्यामुळे मीठ हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर मीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपल्याला मिश्रणाचा छोटा गोळा घ्यायचा आहे. तर आपलं जे पुरीला आपण पीठ घेतो तेवढं गोळा घ्यायचा आणि छान असा आपल्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. तर तुम्ही इथं अशा पद्धतीने ह्याला छान गोल आकार देऊ शकता. तर साईडनेही आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं याला शेप देऊन घ्यायचा, म्हणजे तळताना वडा आपला फुटणार नाही. तर तुम्ही इथं तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता. तुम्ही याला गोल ही बनवू शकता किंवा असे चपटे गोल वडे बनवू शकता, किंवा अशा पद्धतीने तुम्ही याला चौकोनीही शेप देऊ शकता. तर अशा पद्धतीने कोणताही शेप देऊन हे वडे तुम्ही तळून घेऊ शकता. तर इथे बघू शकता मी सगळे वडे करून घेतलेले आहेत. तर मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं. तेल मीडियम गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत. तर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर वडे टाकल्यानंतर लगेच त्याला आपण उलटं करायचं नाही, नाहीतर वडे फुटण्याची शक्यता असते. तर 2 मिनिटांनी तुम्ही इथं बघू शकता वडे आपोआप वरती आलेले आहेत, फुगून वरती आलेले आहेत. तर अशा पद्धतीने वडे वरती आल्यानंतर मग आपण याला उलटवायचं आहे. तर बघू शकता वड्याने छान शेप पकडलेला आहे. याच्यानंतर तुम्ही त्याला उलटवायचं आणि दुसऱ्या बाजूनेही म्हणजे अलटी-पलटी करत आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं वडे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त आपले वडे तळून झालेले आहेत. तर एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि आपले वडे छान तळून झालेले आहेत. हलका लालसर कलर आला की वडे काढून घ्यायचं. थंड झाल्यानंतर याला अजून थोडा डार्क कलर येतो, त्यामुळे याला आपण हलके लालसर झाले की काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण राहिलेले जे काही वडे होते ते मीडियम फ्लेमवरती एक 5 ते 6 मिनिटं अलटी-पलटी करून तळून घ्यायचे आहेत. फक्त याच्यामध्ये हे टिप लक्षात ठेवा की वडे एकतर आपण डाळीमध्ये पाणी वापरायचं नाही, दुसरं म्हणजे आपण वडे तळायला टाकले
की लगेच हलवायचे नाहीत, नाहीतर वडे फुटण्याची शक्यता असते. आणि वडे मीडियम फ्लेमवरती आपल्याला 5 ते 6 मिनटं तळून घ्यायचे आहेत. आपले छान कुरकुरीत असे डाळीचे वडे तयार झालेले आहेत. तर तुम्ही ह्याला डाळ वडाही म्हणू शकता. आणि पितृपक्षात हा वडा पितृंना आपण जे जेवण अर्पण करतो त्याच्यासाठी केलाच जातो. डाळ वडा आणि उडीद वडा ह्या दोन जे तळणीतले पदार्थ आहेत केले जातात. तर उडीद वड्याची ही रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक